वडगाव ब्रिज परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप. प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप. पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या वडगाव ब्रिज परिसरात अवघ्या 1 तासाच्या पावसात रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी पावसाळ्यात एका महिलेचा वाहून जाण्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता. तरीही आज तागायत परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. नाले सफाई आणि पावसाळी लाईन दुरुस्तीची कामे अद्यापही रथडलेली असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडत असून ट्रॅफिक पोलिसांना स्वतः ती ढकलून बाजूला करावी लागत आहेत. एवढेच नव्हे तर पावसाळी लाईनवर साचलेला कचरा काढून पाण्याचा निचरा करण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. विशेष म्हणजे हा परिसर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातून येतो. याच क्षेत्रीय कार्यालय भागातून महापौर निवडून आलेले आहेत. त्यामुळे स्वतःच्या क्षेत्रीय कार्यालयात अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण पुण्याची अवस्था काय असेल, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कधी होणार, ड्रेनेज व्यवस्था कधी सुधारली जाणार, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.